नमस्कार मंडळी. आज आपला इव्हेंट नव्हता. आपण 2-3 मीटिंग केल्या होत्या. त्याच्यानंतर आपण बाकीच्या ॲक्सेसरीज आणण्यासाठी गेलो होतो. म्हणजे जसं बाटल्यासाठी लागणारी ट्रॉली ही आपण बनवली होती. बरेच दिवस आपण वेटिंग करत होतो आणि फायनली आज गाडी आली, ट्रॉली आली आहे आणि त्याच्या टेस्टिंगसाठी आम्ही हे असं फिरवून बघत होतो, की हेवी वजन घेईल की नाही, की कसं काय होईल. त्याच्यासाठी आम्ही टेस्ट करत होतो आणि टेस्ट झाल्यानंतर तिकडचा एक बाबू म्हणाला, "हे आम्हाला पण करायचं आहे." तर मी त्याला बसवलं. म्हणलो, "एक ट्रिप तुला देणार करून." तर त्याला एक ट्रिप फिरवून आणली. तर स्वराज बोलत होता, "मला पण बसायचं आहे." पण स्वराज व्हिडिओ काढत असल्यामुळे त्याला बसता आलं नाही. त्याच्यानंतर आपण आलो घरी. सामान अस्ताव्यस्त झालं होतं. ते व्यवस्थित सगळं ठेवत होतो. कारण गणपती आगमनाला जे सामान लावलं होतं, ते तसंच पडून होतं. ते आज व्यवस्थित आपण लावून घेणार होतो प्रथमेशच्या घरी. प्रथमेश बोलत होता, "बऱ्याच दिवसांनी सामान आपण लावतोय." पण ते सगळं अस्ताव्यस्त झालं होतं, तर ते आज व्यवस्थित लावून घेतलं होतं. त्याच्यानंतर भूक लागली होती, म्हणून महेशने नाश्ता आणला होता. प्रथमेशने सांगितलं होतं तर. तर आज होता जागतिक वडापाव दिन होता. तर त्या निमित्ताने आज आपण वडापाव नाश्त्याला आणले होते आणि गरम गरम असे नाश्ता आणला होता महेशने. तर आज आपण वडापाव नाश्ता करणार होतो. गरम गरम वडापाव होते, कटलेस आणि वडापाव असं आणलं होतं. त्याच्यानंतर हे आमचे रॅपर स्वराज साबळे हे बिझी होते फोनवरती. कोणाशी तरी बोलत होते. काहीतरी डिस्कस चालू होतं. अगदी गहन विषय होता. एकटाच असा बोलत होता. काय बोलत होता त्यालाच ठाऊक. बाप्पाच्या समोर. त्याच्यानंतर आपल्याला एक इन्व्हिटेशन होतं बर्थडेचं, 60व्या बर्थडेचं. तिथे आपण गेलो होतो. तिथे डान्स, मजा मस्ती सगळं चालू होतं आणि चांगल्यापैकी सेलिब्रेशन चालू होतं. రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలన నోటు లేరు వేసిరి కళాకారుల ఫ్యామిలీ మరి ఏ గచ్చగడి దగ్గర పోదు వింటు రాత్రి तर अशी मजा मस्ती चालू होती. कार्यक्रम अगदी रंगात होता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.